गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आपल्याला माहीतच आहे की आपली BComच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. या टॉपिकचे रोज आपण नवनवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत आहोत. तर आजच्या लेक्चरला अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. बऱ्याच ॲडजस्टमेंट या ठिकाणी आलेल्या दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा, बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट असतात आणि या ॲडजस्टमेंटमुळे तुम्हाला काय करावे लागतात? जर्नल एंट्र्या कराव्या लागतात. आणि ज्या बेसिक एंट्र्या मी तुम्हाला सांगितल्या, या 6 बेसिक एंट्र्या करून ठेवा आणि बाकीच्या एंट्र्या टेक्निकनुसार तयार करायच्या. तर या 6 एंट्र्यामध्येच तुमचा 80-90% प्रॉब्लेम कव्हर होतो आणि ज्या 1-2 नवीन एंट्र्या असतात त्या टेक्निकनुसार आपण तयार करूया. तर प्रत्येक ॲडजस्टमेंटची एंट्री आपण करतो आणि टेक्निक आहे, प्रत्येक ॲडजस्टमेंटमुळे तुमच्या असेट आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू बदलतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ॲडजस्टमेंटमुळे प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो. प्रत्येक ॲडजस्टमेंटमुळे जेव्हा तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस होईल तेव्हा तुम्ही एक अकाउंट जर्नल एंट्रीमध्ये कॉमन वापरा आणि त्या अकाउंटचं नाव आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रॉफिट झालं तरी कॅपिटल रिडक्शन अकाउंट, लॉस झाला तरी कॅपिटल रिडक्शन अकाउंट. फक्त प्रॉफिट जेव्हा होईल तेव्हा एंट्री करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला आणि लॉस होईल तर एंट्री करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला. या पद्धतीने टेक्निक लक्षात ठेवा. आणि टू आणि बाय तुम्हाला माहिती, टू शब्द आला तर जेवढे सांगितले तेवढे घ्या, जेवढे सांगितले तेवढे ठेवा आणि बाय सांगितले तर जेवढे सांगितले तेवढे घ्या आणि कमी करा किंवा वाढवा. तर आता बघा प्रॉब्लेम, 506% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअरची ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला 2 ॲडजस्टमेंट कंपल्सरी असतील शेअरच्या, प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर. प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअरच्या आपण जुन्या एंट्र्या आणि नवीन एंट्र्या करतो. जर फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द नाही आला तर आपण काय करणार? शेअर रिड्यूस करणार. शेअर रिड्यूस म्हणजे तुमचा फायदा म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि शेअर कॅपिटल डेबिट. म्हणजे शेअर कॅपिटल डेबिट आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिट. परंतु त्या ॲडजस्टमेंटमध्ये जर फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द जर आला तर जुनी एंट्री नाही करायची, नवीन शेअर इंट्रोड्यूस करायचा. आणि कशी एंट्री करायची? तर जुनी एंट्री आहे तशीच घ्यायची, फक्त क्रेडिटला नवीन शेअर कॅपिटल एक ॲड करायचं आहे तुम्हाला. तर या पद्धतीने आपण एंट्री करूया. तर फक्त बघा आता या पूर्ण ॲडजस्टमेंटमध्ये आता हे पूर्ण नाव तुम्हाला मुद्दामून दिलं जातं. इथं त्याचं पूर्ण नाव आहे बघा, प्रेफरन्स शेअरचं. 500 प्रेफरन्स शेअर, 6% प्रेफरन्स शेअर, 200 रुपयाचा आणि 160 रुपये मागवले. एवढं मोठं नाव आहे, इथपर्यंत 160 कॉल्ड अप. मुद्दामून दिलं जातं, तुम्ही कन्फ्यूज होता. ते नाव आहे, पुढं वाचा. टू बी रिड्यूस, तो रिड्यूस झाला, टू शब्द आला आणि परत त्याचं नाव दिलं 500 6% प्रेफरन्स शेअर्स, ₹2.80 शेअर कॉल्ड अप. मग तो रिड्यूस झाला. आपण पूर्ण ॲडजस्टमेंट वाचली. पूर्ण ॲडजस्टमेंटमध्ये फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द पण नाही. जुना शेअर 6% होता, नवीन शेअर पण 6%, म्हणजे तो कन्वर्ट पण नाही झाला. मग याचा अर्थ फुल्ली पेड पण नाही आणि कन्वर्टेड पण नाही. याचा अर्थ आपल्याला नवीन शेअरची एंट्री करायची नाही, जुनी शेअरची एंट्री करायची. मग जेव्हा शेअर रिड्यूस होतो तेव्हा तुमचा प्रॉफिट होतो. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, शेअर कॅपिटल डेबिटला. मग कोणता शेअर कॅपिटल आहे? प्रेफरन्स. मग प्रेफरन्स शेअर कॅपिटल डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, ही एंट्री आपण करणार. तर अगोदर आपण डेट लिहूया, 31 मार्च 2024. पहिली एंट्री शेअर कॅपिटल डेबिटला घ्या. कोणता शेअर कॅपिटल आहे? 6% प्रेफरन्स शेअर. मग लिहा 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता तुम्ही नवीन शेअर काय घेत नाहीये म्हणून नवीन शेअर क्रेडिटला घेऊ नका, डायरेक्ट कॅपिटल रिडक्शन घ्या. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नॅरेशन being 6% प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस, कमी झाले, टू बी रिड्यूस. कितीने कमी झाले त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट वाचा. मग रिड्यूसचा पुढचा शब्द टू आहे का बाय? टू म्हणजे तेवढे ठेवा. मग किती ठेवा? परत नाव सांगितलं 200 इच पर्यंत. किती ठेवा? 80 पर शेअर कॉल्ड अप, 80 रुपये ठेवा. मग कॉल्ड अपची अमाऊंट किती होती जुनी? 160. मग 160 पैकी 80 ठेवा सांगितले. मग 160 पैकी 80 ठेवायचे तर कमी किती करायचे? 80च कमी करायचे. रिड्यूस बाय किती कमी करणार? 80 पर शेअर.
आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, या एंट्रीमध्ये तुम्ही नवीन शेअर इंट्रोड्यूस करत नाही, फक्त जुना शेअर कमी करताय. मग कितीने कमी केला तेवढीच अमाऊंट लिहायची. मग 80 रुपये ठेवला 160 पैकी तर 80 रुपयेच कमी करताय. मग 80 रुपये कमी करताय, जेवढे कमी करता तेवढीच अमाऊंट लिहायची. मग शेअरची किंमत किती शेअर आहे टोटल 500. मग 500 गुणिले 80 रुपये करा. मग 500 गुणिले 80, 160ची किंमत 80,000 तर 80ची किंमत त्याच्या निम्मे किती 40,000. आपण नवीन शेअर घेत नाही, फक्त जुना शेअर कमी करतोय. मग जेवढ्याने कमी केला तेवढीच अमाऊंट लिहायची. मग 80ने कमी केला आणि 80 ठेवला. मग 80ने कमी केला 40,000 40,000. दुसरी एंट्री इक्विटी शेअर. आता इथं जर फुल्ली पेड कन्व्हर्टेड शब्द असता ना तर आपली एंट्री काय झाली असती, जुना डेबिटला, नवीन प्रेफरन्स शेअर क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. परंतु फुल्ली पेड आणि कन्वर्टेड नाही आहे म्हणून आपण फक्त कमी केलं तर शेअर कॅपिटल डेबिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. इक्विटी शेअरमध्ये फक्त फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द आहे का बघा. फुल्ली पेड अप टू रिड्यूस टू ₹20 इच फुल्ली पेड अप. फुल्ली पेड अप शब्द आला. फुल्ली पेड अप शब्द जर आला तर कमी नाही करायचं, नवीन शेअर आणायचा. मग नवीन शेअर म्हणजे जुना कॅपिटल डेबिटला, नवीन शेअर कॅपिटल क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. म्हणजे हीच एंट्री करायची. कोणता शेअर आहे, इक्विटी शेअर कॅपिटल. मग इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता तुम्ही नवीन शेअर इंट्रोड्यूस करणार आहेत. मग नवीन शेअर इंट्रोड्यूस करणार याचा अर्थ नवीन शेअर क्रेडिटला घ्या. टू काय इंट्रोड्यूस केलं, कारण फुल्ली पेड शब्द आला. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि एक अकाउंट आपला क्रेडिटला कंपल्सरी असतो, कोणता, कॅपिटल रिडक्शन. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. अमाऊंट नंतर लिहू, नॅरेशन लिहा. बिंग कोणते शेअर आहे, इक्विटी शेअर. मग इक्विटी शेअरचं नाव लिहा. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस. आता किती रिड्यूस झाले, टू बाय व्यवस्थित वाचा. इक्विटी शेअर रिड्यूसचा पुढचा शब्द टू म्हणजे तेवढे ठेवा. मग टू किती ठेवा 20. मग जुनी इक्विटी शेअर किती बघा, जुना इक्विटी शेअर हा 40चा आहे, 40 पैकी 20 ठेवायचा. मग नवीन शेअर कितीचा ठेवायचा, जुना 40चा आहे, जुना कंसामध्ये लिहा 40, नवीन ठेवायचा किती 20. मग 40 पैकी 20 ठेवणार, मग कमी किती करणार 20. मग लिहा रिड्यूस ₹2 किती ठेवला 20 इच आणि फुल्ली पेड आहे म्हणून फुल्ली पेड. नॅरेशन झालं. आता जुना शेअर डेबिटला, मग कितीचा 40चा ठेवला, कितीला 20. मग 20 रुपये नवीन आणि 40 पैकी 20 ठेवला म्हणजे 20 रुपये कमी केला. मग डेबिटला जुनी किंमत पूर्ण लिहा. जुनी किंमत 3 लाख 40 रुपयाप्रमाणे. आता 20 रुपयाप्रमाणे काढायचे. मग टोटल शेअर किती 7,500. मग 7,500 गुणिले 20 करा किंवा याचे निम्मे करा. निम्मे जरी केले तरी तेवढीच अमाऊंट येणार, किती 1.5 लाख. कारण 40चे 20 रुपये करायचे आपल्याला आणि 3 लाखमधून 1.5 लाख गेले तर शिल्लक तेवढेच राहिले 1.5 लाख, ते कॅपिटल रिडक्शनला. यापैकी आपण एंट्री करणार. आता जर विद्यार्थी मित्रांनो फुल्ली पेड शब्द नसता तर आपली एंट्री झाली असती इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. पण फुल्ली पेड शब्द आला तर नवीन शेअर कॅपिटल आपण आणलं. म्हणजे बघा, एका शेअर कॅपिटलला जुनी एंट्री आणि एका शेअर कॅपिटलला नवीन एंट्री. जुनी एंट्री करताना तुम्ही नवीन शेअर आणत नाही, जेवढा कमी केला तेवढंच लिहायचं फक्त. मग 40,000ने कमी केला. तिसरी ॲडजस्टमेंट 207% डिबेंचर. 207% डिबेंचर 300 रुपयाला, हे त्याचं नाव आहे इथपर्यंत. टू बी रिड्यूस, ते रिड्यूस झाले म्हणजे डिबेंचर कमी झाले. टू 208% डिबेंचर. आता बघा, जुने होते 7% डिबेंचर आणि नवीन आले 8% डिबेंचर. म्हणजे याचा अर्थ डिबेंचर सुद्धा कन्वर्ट झाले 7 मधून 8 मध्ये. मग डिबेंचर जर नवीन कन्वर्ट झाले असतील तर नवीन शेअरनुसार एंट्री करायची. मग जुने डिबेंचर डेबिटला, नवीन डिबेंचर क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. मग आता हे का करायची, कारण ते कन्वर्ट झाले 7 मधून 8. जर कन्वर्ट झाले नसते तर आपण फक्त एंट्री काय केली असती, डिबेंचर कमी झाले म्हणजे फायदा कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, डिबेंचर डेबिट. पण आता डिबेंचर आणि कॅपिटल रिडक्शन नाही घेणार आपण, कन्वर्ट झाले. मग डिबेंचर जुना डेबिट, नवीन डिबेंचर क्रेडिट आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिट. मग जुना डिबेंचर किती टक्क्याने 7%, म्हणजे 7% डिबेंचर अकाउंट डेबिट. आता हा जुना आहे, मग जुना डिबेंचर किती नाही बघा 300 रुपयाचा आहे. मग कंसामध्ये फेस व्हॅल्यू लिहून ठेवा 300. टू नवीन डिबेंचर आला. जर नवीन डिबेंचर नसता तर आपण डायरेक्ट कॅपिटल रिडक्शन कॅन्सल केलं असतं आणि रिड्यूस केलं, जेवढं रिड्यूस केलं तेवढं लिहिलं असतं. पण आता नवीन डिबेंचर कन्वर्ट झाले कितीमध्ये 8% डिबेंचर. हे नवीन क्रेडिटला घ्या. म्हणजे नवीन शेअरची जशी एंट्री करतात तशीच नवीन डिबेंचरची एंट्री करा. आणि एक अकाउंट कॅपिटल रिडक्शन आपण कंपल्सरी घेतो, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट.
नॅरेशन, अगोदर नॅरेशन लिहू. बिंग 7% कन्वर्ट झाले 8 मध्ये, 7% डिबेंचर कन्वर्टेड इनटू किती टक्क्यामध्ये कन्वर्ट झाले 8% डिबेंचर्स अँड रिड्यूस, आणि कमी केले, किती कमी केले ॲडजस्टमेंट वाचा. डिबेंचर 300 रुपयाचे होते, रिड्यूस केले, रिड्यूसच्या पुढचा शब्द टू म्हणजे तेवढे ठेवा, मग किती 270 ठेवायचे. रिड्यूस ₹2 270 ईच, 270 कमी केले. आता 2 सांगितलं, रिड्यूसच्या पुढचा शब्द काय आला 2, मग रिड्यूस 2 किती 270 ठेवायचे, मग 300 पैकी 270 नवीन ठेवायचे, तर जुने रिडक्शनला किती जाणार 30. मग मला सांगा जुन्याची किंमत किती आहे 300 डिबेंचरची 60,000, 300 रुपयाचा डिबेंचर 60,000चा. आता तो 270ला झाला, मग टोटल डिबेंचर किती 200, मग 200 गुणिले 270 जर केलं तर किती येतात 54,000. 200 डिबेंचर आहे ते 270 रुपयाने घ्यायचे 54,000, आणि याच्यातल्या शिल्लक राहिलेली रक्कम 54,000 वजा करून किती शिल्लक राहिले 6,000, ते जाणार कॅपिटल रिडक्शनला. म्हणजे डिबेंचर जर कन्वर्ट झाले तर नवीन शेअरनुसार डिबेंचरची एंट्री तुम्ही करू शकता. जुना डिबेंचर डेबिटला, नवीन डिबेंचर क्रेडिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. पुढची एंट्री, डिबेंचर होल्डर ॲग्री टू फोरगो दी ॲक्युमुलेटेड डिबेंचर इंटरेस्ट ड्यू टू देम. डिबेंचर होल्डर ॲग्री आहे, फोरगो म्हणजे सोडून देणे, त्याग करणे. डिबेंचर होल्डरने त्यांचा जो इंटरेस्ट होता, त्यांचा इंटरेस्ट आहे बघा इथं 8,800चा, तो आपल्याला सोडून दिला, माफ केला, त्याग करून टाकलं. मग मला सांगा हे आपली लायबिलिटी आहे, आपण कंपनी आहोत, कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करतो, आपल्याला ही लायबिलिटी द्यायची होती, आता त्यांनी काय केलं आपल्याला सोडून दिलं, मग आपला काय झाला फायदा. मी काय सांगितलं, प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, आणि ज्याच्यामुळे फायदा झाला तो डेबिटला. मग कशामुळे फायदा झाला डिबेंचर इंटरेस्ट. मग एंट्री घ्या, अगदी सोपी एंट्री बनवता आली पाहिजे. डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट, फायदा झाला म्हणून कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि किती इंटरेस्ट माफ केलं, किती सोडून दिलं, काहीच सांगितलं नाही. मग पूर्ण इंटरेस्ट घेऊन टाका 8,800, पूर्ण इंटरेस्ट त्यांनी आपल्याला सोडून दिलं 8,800. नॅरेशन, बिंग डिबेंचर इंटरेस्ट फोरगो बाय, कोणी सोडलं डिबेंचर होल्डरने, डिबेंचर होल्डर. झाली एंट्री. आता फोरगो म्हणजे सोडून दिलं. एखादी लायबिलिटी जर आपल्याला सोडून दिली असेल तर आपला फायदा होणार, तर ती लायबिलिटी डेबिटला घ्यायची आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्यायचं, संपलं. पुढची, सन्ड्री क्रेडिटर्स ॲग्री टू फोरगो. सन्ड्री क्रेडिटर्सने पण त्यांची अमाऊंट सोडून दिली, पण पूर्ण अमाऊंट नाही सोडली. काय सांगितलं 20% अमाऊंट सोडली. मग मला सांगा सन्ड्री क्रेडिटर्सने आपल्याला 20% अमाऊंट सोडून दिली, आपला काय झाला फायदा म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आणि सन्ड्री क्रेडिटर्स डेबिटला. मग एंट्री लिहा, अशीच एंट्री होणार, फक्त डिबेंचर ऐवजी काय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. एंट्री अजून पूर्ण झाली नाही, मी फक्त लिहून ठेवली. आता सन्ड्री क्रेडिटर्स कितीचे बघा बॅलन्स शीटला, सन्ड्री क्रेडिटर्स आहे 50,000चे. आता त्यांनी काय सांगितलं, सन्ड्री क्रेडिटर्सने 20% रक्कम फोरगो केली, सोडून दिली. मग 50,000चे 20% किती 10,000 आपला फायदा झाला, फायदा म्हणजे कॅपिटल रिडक्शन. मग त्यांनी 10,000चा आपला फायदा केला म्हणून आपण कॅपिटल रिडक्शनला 10,000 लिहिलं. पण बाकीचे जे 40,000 शिल्लक राहिले त्याचं काय, 20% माफ झाले, 80%चं काय, तर पुढे सांगितलं बघा, ऑफ देअर क्लेम इन एक्सचेंज ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ 80% ऑफ देअर ड्यूज. त्यांचे जे 80% रक्कम शिल्लक राहिली, 20% माफ केली, 80% जी शिल्लक राहिली त्याच्या बदल्यात त्यांना काय द्या, इक्विटी शेअर द्या. मग त्याच्या बदल्यात आपण त्यांना देणार इक्विटी शेअर. मग जे दिलं ते क्रेडिटला घ्या, टू इक्विटी शेअर्स अकाउंट. कितीचे दिले 80%,
40,000, 50मधून 10 वजा केले, 40,000चे आपण देऊन टाकले, झाली एंट्री तयार. जर त्यांना इक्विटी शेअर दिले नसते, पूर्ण क्रेडिटर सोडून दिले असते तर एवढीच एंट्री झाली असती, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. पण पूर्ण सोडून नाही दिले, फक्त 10,000चेच माफ केले. मग शिल्लक राहिलेले 40,000चे त्यांना काय दिले, इक्विटी शेअर. जे दिले ते क्रेडिटला घ्या. नॅरेशन बिंग 20% क्रेडिटर्स फोरगो, 20%च फोरगो झाले. अँड 80% अमाऊंट पेड इन, कशामध्ये पेड केली, इक्विटी शेअर्स. 80% अमाऊंट जी राहिली होती ती कशात दिली, शेअर्समध्ये दिली. आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर जागा ॲडजस्ट करून घेऊ. आपल्या एंट्री बाकी आहे म्हणून जागा आपण ॲडजस्ट करून घेऊ. एंट्रीमध्ये आपण या पद्धतीने एंट्री बनवली. पुढची एंट्री सोडूया. सम अवेलेबल विल बी अप्लाइड टू राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे कमी करणे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस ते आपण कमीच करतो, ते फिक्टिशियस असेट आहे. कधी कमी करतो, राईट ऑफ शेवटच्या एंट्रीमध्ये. प्लांट टू बी रिड्यूस, प्लांट ॲसेट आहे, प्लांट ॲसेट कमी झाली. मी तुम्हाला काय सांगितलं, ॲसेट कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका. ॲसेट कमी झाली तर शेवटच्या एंट्रीमध्येच दाखवा राईट ऑफ सोबत. फक्त ॲसेट जर वाढली तर सेपरेट एंट्री करायची, कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका. प्लांट रिड्यूस, पेटेंट पण रिड्यूस शेवटच्या एंट्रीमध्ये. बॅलन्स जो शिल्लक राहिला तो कॅपिटल रिझर्व्हला द्या, आपण तो कॅपिटल रिझर्व्हलाच देतो. म्हणजे आता फक्त शेवटची एंट्री करायची. मग मला सांगा, तुमच्या आता इंटँजिबल असेट, फिक्टिशियस असेट आणि या असेट तुम्ही काय करणार, कमी करणार. असेट कमी याचा अर्थ आपला काय, लॉस. असेट कमी म्हणजे आपला काय, लॉस. मग लॉस कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार, डेबिटला. मग बघा एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन डेबिटला आणि ज्या जे कमी झाले त्या क्रेडिटला. मग एंट्री करा, शेवटची एंट्री नंबर 7. एंट्री नंबर आपला चुकलेला आहे थोडक्यात, 1 मिनटं फक्त. एंट्री नंबर 6 आहे, वरती आपण इथं चुकलो होतो, 4 गेला आपण 3 ऐवजी. हां, तर एंट्री नंबर आपण परत लिहू. ही झाली तिसरी एंट्री, ही झाली चौथी एंट्री, ही 5वी आणि आता 6वी एंट्री करतोय. 6व्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन आपण कुठे घेणार, डेबिटला. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, याची अमाऊंट आपण नंतर घेऊ. ज्या ज्या कमी करतात त्या क्रेडिटला. फिक्टिशियस असेट, प्रॉफिट अँड लॉस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटर्स कमिशन. याच्यापैकी काय काय आल्या, प्रॉफिट अँड लॉस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2 आल्या, दोन्ही कमी करा. 2 सगळ्या क्रेडिटला घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती, 99,000, क्रेडिटला लिहा 99,000. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कमी करा. 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट, ते किती आहे, ते आहे 5,800. 2च आहे. इंटँजिबल असेट कमी करा, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट. पेटेंट फक्त एकच आहे, पेटेंट म्हणजे 2 पेटेंट. आता फिक्टिशियस असेट आपण पूर्ण कमी केल्या, इंटँजिबल पण पूर्ण कमी करतो, परंतु पेटेंटची इन्फॉर्मेशन दिली, पूर्ण कमी करू नका. इन्फॉर्मेशन काय दिली, बाय 40%, फक्त 40%. बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे कमी करा. मग बाय 40%च कमी करा, पूर्ण नका कमी करू. मग पेटेंट 1 लाख, 1 लाख पैकी 40% कमी करा, म्हणजे 1 लाखचे 40% किती, 40,000. मग 40,000च कमी करा. पेटेंट झाली 40% कमी. इंटँजिबल असेट एकच होती. या व्यतिरिक्त ज्या असेट कमी झाल्या त्या घ्या. मग कोणती असेट कमी झाली, प्लांट कमी झाली, म्हणजे 2 प्लांट. मग प्लांट किती कमी झाली बघा, प्लांट टू बी रिड्यूस बाय, रिड्यूसच्या पुढचा शब्द बाय, बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे कमी करा, 25%. मग प्लांटची किंमत किती, प्लांट 2 लाख, 2 लाखाचे 25% किती, 50,000. मग प्लांट कमी करा 50,000. 2 लाखावर 25% आपण कमी केले, 50,000. प्लांट एवढी एकच असेट कमी झाली, संपले. आपण ज्या ज्या असेट कमी केल्या त्या संपल्या. आता फक्त जो बॅलन्स शिल्लक राहील तो कॅपिटल रिझर्व्हला. पण बॅलन्स शिल्लक राहण्यासाठी डेबिट माहीत पाहिजे. मग डेबिटसाठी काय करतो आपण, या एंट्रीच्या अगोदर जेवढे पण कॅपिटल रिडक्शन आले क्रेडिटचे त्याची टोटल करतो, फक्त क्रेडिटचे, डेबिटचे नाही. मग पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 40,000, दुसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 1,50,000, तिसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 6,000, चौथ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन 8,800 आणि 5व्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 10,000. एवढ्या 5 संख्यांची टोटल करा फक्त क्रेडिटच्या अमाऊंटची, आणि ती येते 2,14,800.
2,14,800 डेबिटला लिहून टाका 2,14,800. आता डेबिटमधून एवढ्या संख्या वजा करा आणि जो काही फरक येईल तो कोणत्या अकाउंटला सांगितला, कॅपिटल रिझर्व्ह. नाही सांगितला तरी आपण त्यालाच देतो. मग लिहा टू कॅपिटल रिझर्व्ह. बॅलन्सिंग फिगर तो डिफरन्स आहे. मग डेबिटमधून क्रेडिट वजा करा, किती फरक येतो, फरक येतो 20,000. कॅल्क्युलेटरवर चेक करा. एंट्री संपली. नॅरेशन लिहा. नॅरेशनसाठी जागा आपण थोडी ॲडजस्ट करू. नॅरेशन जे जे कमी केले त्यांचे नावं. काय काय कमी केलं, फिक्टिशियस, बिंग फिक्टिशियस कॉमा इंटँजिबल, फिक्टिशियस इंटँजिबल अँड, हे फिक्टिशियस झाले, इंटँजिबल झालं. त्याच्या व्यतिरिक्त फक्त प्लॅन्ट अँड प्लॅन्ट काय केले, राईट ऑफ कमी केले. झाल्या एंट्र्या. किती एंट्र्या झाल्या टोटल, 6 एंट्र्या. 6 एंट्र्यामध्ये प्रॉब्लेम संपला. आता या एंट्र्याची फक्त काय करायची, पोस्टिंग करायची. कोणत्या अकाउंटला, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. आपण थोडी एंट्र्या आपण थोडं वाढून घेऊ म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आता या एंट्र्यांची पोस्टिंग करायची कोणत्या अकाउंटला, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंटला एकदाच पोस्टिंग करायची. एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट बघायचं. एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं डेबिटचं नाव, आणि एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला असेल तर डेबिटला रेकॉर्ड करायचं क्रेडिटचं नाव. एवढंच करायचं. मग पहिले चेक करा, क्रेडिटला आहे मग क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव. डेबिटचं नाव काय, 6%. क्रेडिटला आहे मग क्रेडिटला जा आणि रेकॉर्ड करा डेबिटचं नाव बाय 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग आपण इथं तयार केलेलं आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट बाय डेबिटचं नाव 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. फक्त डेबिटचं नाव रेकॉर्ड करतो विद्यार्थी मित्रांनो, मात्र अमाऊंट आपण कॅपिटल रिडक्शनचीच घेतो. किती, 40,000. 40,000 पहिली एंट्री झाली. प्रत्येक एंट्रीची एकदाच पोस्टिंग करा. दुसऱ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आहे मग क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव. डेबिटचं नाव काय, इक्विटी शेअर कॅपिटल. मग लिहा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. नाव आपण डेबिटचं रेकॉर्ड करतो मात्र अमाऊंट कॅपिटल रिडक्शनचीच घेतो. कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती, 1,50,000. मग लिहा 1,50,000. 1,50,000. त्याच्यानंतर तिसरी एंट्री. तिसऱ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आलं मग क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव बाय 7% डिबेंचर अकाउंट बाय 7% डिबेंचर अकाउंट. आपण नाव डेबिटचं रेकॉर्ड करतो पण अमाऊंट कोणती घेतो, कॅपिटल रिडक्शनची. किती आहे, 6,000. डेबिटची अमाऊंट घेऊ नका नाहीतर चुकणार तुम्ही. पुढची एंट्री, चौथी एंट्री. चौथ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आलं. क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव बाय डिबेंचर इंटरेस्ट 8,800. डिबेंचर इंटरेस्ट 8,800. त्याच्यानंतर पाचवी एंट्री. पाचव्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आलं. क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव बाय सन्ड्री क्रेडिटर्स बाय सन्ड्री क्रेडिटर्स. खूप सोपं आहे, फक्त पोस्टिंग करायची. अमाऊंट मात्र कॅपिटल रिडक्शनचीच घ्यायची, सन्ड्री क्रेडिटरची नाही घ्यायची. किती आहे, कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट 10,000 आहे. मग घ्या 10,000. बरं, पाचवी एंट्री झाली. पाचव्या एंट्रीमध्ये आपण कॅपिटल रिडक्शन घेतलं 10,000. सहाव्या एंट्रीमध्ये आता कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे, क्रेडिटला नाही. मग डेबिटला आहे मग डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटचे नावं. मग डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटचे नावं टू प्रॉफिट अँड लॉस 99,000. डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटचे नावं टू प्रॉफिट अँड लॉस 99,000. सगळे लवकर फटाफट करा. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 5,800. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस शॉर्टमध्ये 5,800. त्याच्यानंतर टू पेटेंट्स 40,000. म्हणजे या टू पेटेंट जेवढे असतील तेवढे डेबिटला रेकॉर्ड करा शेवटच्या एंट्रीमधले. टू पेटेंट नंतर टू प्लांट 50,000.
टू प्लांट 50,000. प्लॅन नंतर शेवटचं टू कॅपिटल रिझर्व, तो आपण शोधला होता 20,000. तो फरक आहे म्हणजे या टू कॅपिटल रिझर्व हा फरक आहे आपण जो शोधला. कॅपिटल रिझर्व कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर 20,000. एंट्री संपलं. करा टोटल. ॲटोमॅटिक क्लोज होणार डेबिटच्या अमाऊंटला 2,14,800. चेक करून बघा. 2,14,800. 2,14,800. या पद्धतीने कॅपिटल रिडक्शन अकाउंट विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवलं. आता फक्त राहिलं बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट आपण सोडूया. जागा ॲडजस्ट करू. मग बॅलन्स शीट आपण सोडूया. बॅलन्स शीटसाठी प्रॉब्लेम थोडा मोठा करू. बॅलन्स शीट व्हर्टिकल बनवतो आपण आणि जुन्या बॅलन्स शीटवरून नवीन बॅलन्स शीट बनवायची. ही हॉरिझॉन्टल आहे, आपलं व्हर्टिकल. लायबिलिटीचा पहिला पार्ट इक्विटी आणि लायबिलिटी आणि दुसरा पार्ट असेट. आता इथं लायबिलिटीमध्ये 3 पॉईंट. शेअर होल्डर फंड, नॉन करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी. शेअर होल्डर फंडमध्ये 2 पॉईंट. शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस. जनरली आपण शेअर कॅपिटलला 2-3च लाईन सोडतो. आता इथं ॲथोराइज कॅपिटल पण दिलाय. प्रॉब्लेममध्ये जर ॲथोराइज कॅपिटल आला तर शेअर कॅपिटलला जास्त जागा सोडा, 5-6 लाईन सोडा. त्याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस 2-3 लाईन सोडा. नॉन करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा. करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा. टोटल फिक्स असेट 2-3 लाईन, करंट असेट 2-3 लाईन टोटल. झाला फॉर्मॅट रेडी. आता पहिले लायबिलिटी साईड या सिक्वेन्सनुसार सोडवायचं. ॲथोराइज कॅपिटल, मग कॅपिटलमध्ये लिहा स्टार करून ॲथोराइज कॅपिटल. आणि विद्यार्थी मित्रांनो ॲथोराइज कॅपिटल हा कंपनीचा रजिस्टर कॅपिटल असतो त्यांच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये कॅपिटल क्लॉजचा. तर ॲथोराइज कॅपिटल हा रजिस्टर कॅपिटल आहे. त्याच्या खाली बघा डबल अंडरलाईन आहे. याचा अर्थ ॲथोराइज कॅपिटल हा फक्त लिहिलेला असतो, रजिस्टर झालेला असतो. तो बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये घेतला जात नाही. मग बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये घेतला जात नाही म्हणून जसा आहे तसा रेकॉर्ड करा, चेंज करू नका. जसा आहे तसा रेकॉर्ड करा. इक्विटी शेअर इक्विटी शेअर 5 लाख आणि दुसरा कोणता दिला 6% प्रेफरन्स शेअर. जसा आहे तसा रेकॉर्ड करा, काहीच बदल करायचा नाही. 6% तो रजिस्टर कॅपिटल आहे, याच्यामध्ये तुम्ही बदल करू नका. 6% प्रेफरन्स शेअर जसा दिला तसा रेकॉर्ड करा. 6% प्रेफरन्स शेअर 3 लाख आणि दोघांची टोटल किती, आउटरला 8 लाख आणि 8 लाखाखाली डबल अंडरलाईन करायची. डबल अंडरलाईन याचा अर्थ हे कॅपिटलमध्ये टोटलमध्ये येणार नाही, ते फक्त रजिस्टर कॅपिटल नावाला दाखवले जातात. मग टोटलमध्ये कोणता कॅपिटल येतो, हा येतो इश्यूड अँड सबस्क्राईब. मग हा आपला मेन कॅपिटल आहे. आता स्टार करून लिहा इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. ऑथराइज कॅपिटल जर दिला तर जसा आहे तसा लिहायचा, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. मग बदल याच्यात करा. इश्यू अँड सबस्क्राईब कॅपिटलमध्ये पहिले दिले इक्विटी शेअर किती 7,500. आपण आपल्या बॅलन्स शीटनुसार बघायचं आपल्याकडे किती इक्विटी शेअर आहे. तर आपण इक्विटी शेअरची एंट्रीमध्ये बघा नवीन इक्विटी शेअर घेतलेले. मग जुना इक्विटी शेअर जो 3 लाखाचा आहे तो नाही घ्यायचा. नवीन बॅलन्स शीटला नवीन इक्विटी शेअर घ्या 1,50,000. किती रुपयाचा, 20 रुपयाचा. मग 20 रुपयाचा शेअर आहे. मग तुम्ही म्हणणार सर 7,500 इक्विटी शेअर लिहून टाका. नाही, 7,500 बरोबर आहे. 7,500 इक्विटी शेअर होते, परंतु क्रेडिटरला सुद्धा बघा इथं क्रेडिटरला सुद्धा आपण काय दिलेले आहे, क्रेडिटरला इक्विटी शेअर दिलेले आहे. किती रुपयाचे, 40,000चे. मग एखाद्या लायबिलिटी क्लोज करण्यासाठी इक्विटी शेअर वाटले असतील तर हे नवीन दिलेले शेअर जुन्या शेअरमध्ये ॲड करा. मग जुने तुमच्याकडे 7,500 प्लस हे टोटल शेअर. मग हे टोटल शेअर आपल्याला माहीत नाही, मग शेअरची संख्या काढा. कशी काढायची, तर 40,000 वाटले आपण. मग इथंच दाखवतो तुम्हाला आपण किती वाटले, 40,000. मग इकडे लक्ष द्या, टोटल नवीन शेअर कॅपिटल तुम्ही कितीचा वाटला, 40. आता तुमच्या नवीन शेअर इक्विटी शेअर कितीचा आहे, फेस व्हॅल्यू नवीन इक्विटी शेअर 20 रुपयाचा आहे. मग या टोटल पेमेंटला फक्त 20 रुपयाने भागा. मग 20 रुपयाने भाग दिला तर उत्तर येतं 2,000. हे झाले नवीन शेअर. नंबर ऑफ शेअर या पद्धतीने तुम्ही शोधा. मग आता क्रेडिटरला किती शेअर्स तुम्ही वाटले, 2,000 शेअर वाटले आणि जुने शेअर किती 7,500. मग 7,500 प्लस 2,000 असे तुमचे आता नवीन बॅलन्स शीटला किती शेअर रेकॉर्ड होणार, 9,500. म्हणजे नवीन शेअर्स जर दिले असतील तर त्याची संख्या तुम्हाला इथं रेकॉर्ड करायची. मग टोटल नवीन शेअर आपल्याकडे 7,500 नाही, आपल्याकडे किती आहे, 9,500. मग इथे लिहा 7,500 ऐवजी 9,500 इक्विटी शेअर्स. 7,500 बॅलन्स शीटमधले आणि 2,000 क्रेडिटरला दिलेले. 9,500 इक्विटी शेअर्स
आता इक्विटी शेअरची एंट्री बघा, जुना शेअर 40चा आहे तो कॅन्सल करा, तो नाही घ्यायचा, नवीन शेअर 20 रुपयानुसार घ्या. इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 इच. मग 9,500 गुणिले 20 करा. मग 9,500 गुणिले 20 जर केलं तर उत्तर येतं 1,90,000. आणि समजा एखाद्याला नाही जमलं सर 9,500 गुणिले 20 नाही जमलं तर इथं बघायचं नवीन शेअर कितीचा आहे, नवीन शेअर 1,50,000 आणि परत नवीन शेअर किती दिले 40,000. मग 1,50,000 प्लस 40 1,90,000. या पद्धतीने तुम्ही इक्विटी शेअर लिहिले. आता दुसरे शेअर कोणते, प्रेफरन्स शेअर. मग 2 नंबरचे प्रेफरन्स शेअर आहे तसं नाव लिहा 500,6% प्रेफरन्स शेअर्स, कारण ते काही बदललेले नाही. 500,6% प्रेफरन्स शेअर्स. ऑफ ₹. आता इथं प्रेफरन्स शेअर 160 ने दिला. कितीने दिला 160 ने. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं 160 ने दिला, परंतु 2 रिड्यूसच्या पुढे 2 म्हणजे तेवढा ठेवा. मग किती ठेवला आपण, नवीन 80 रुपये ठेवला. मग 160 पैकी 80 रुपये ठेवला आणि 80 रुपये कमी केलं. मग 80 रुपये आपण ठेवलेला आहे. मग इथे लिहायचं ऑफ ₹80 कॉल्ड अप. 80 कॉल्ड अप. 80 रुपये कॉल्ड अप केले आपण. मग 500 शेअर 80 रुपयानुसार. मग 500 गुणिले 80 करा. तर 500 गुणिले 80 केले तर किती येतात 40,000. आता तुम्ही म्हणणार सर हे नाही जमलं आम्हाला, तर इथं बघायचं जुना प्रेफरन्स शेअर किती 80,000चा, त्याच्यापैकी नवीन शेअर इंट्रोड्यूस झाला नाही. मग जुना शेअर आपण जुनी एंट्री केली आणि जुनी एंट्री म्हणजे आपण फक्त शेअर कमी करतो, जुन्या एंट्रीमध्ये नवीन शेअर आणत नाही. मग जुन्या एंट्रीमध्ये आपण शेअर कमी करतो. किती कमी केले 40,000. मग 80,000 पैकी 40,000 कमी केले तर शेअर शिल्लक किती राहिले 40,000 शिल्लक राहिले. मग इथं लिहिले 40,000. या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स शेअर लिहून टाका. 2 शेअर कॅपिटल आपले संपले. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय लिहितात, तर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये इथं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन लायबिलिटीला दिला तर तो इथं लिहितात. आहे का, नाही आहे. या व्यतिरिक्त शेवटच्या एंट्रीमध्ये आपण कॅपिटल रिझर्व्ह शोधतो. तर जो कॅपिटल रिझर्व्ह तुम्ही शोधला तो रिझर्व्ह आहे, तो रिझर्व्हला रेकॉर्ड करायला विसरू नका. मग हा कॅपिटल रिझर्व्ह 20,000 कुठे लिहायचा, नवीन बॅलन्स शीटमध्ये रिझर्व्हमध्ये. मग इथे लिहा कॅपिटल रिझर्व्ह 20,000. कॅपिटल रिझर्व्ह तो आपण शोधला होता, डायरेक्ट आउटरला लिहा 20,000. आणि हे जे 2 शेअरवरती लिहिले ना तुम्ही यांची टोटल करा 2,30,000. बरं रिझर्व्ह झाला. रिझर्व्ह नंतर इथं बघा आता शेअर झाले आपले. त्याच्यानंतर डिबेंचर दिले. मग डिबेंचर आपली नॉन करंट लायबिलिटी आहे. मग इथं लिहा नॉन करंट लायबिलिटीमध्ये नंबर 1. आता बरेच विद्यार्थी लगेच लिहून टाकणार 207% डिबेंचर. म्हणून एंट्र्या ज्या केल्या त्या लक्षात ठेवायच्या. आपण डिबेंचरची नवीन एंट्री केली 7% डिबेंचर कॅन्सल करून नवीन कितीमध्ये कन्वर्ट केले 8%. म्हणजे नवीन कन्वर्ट केले तेच लिहायचे. मग नवीन किती 8% डिबेंचर. मग लिहा 8% डिबेंचर. आणि नवीन कन्वर्ट केले तर नवीनच किंमत घ्या. मग जुन्या डिबेंचरची 300 रुपये किंमत होती, याची किती आहे 270. मग लिहा 8% डिबेंचर ऑफ ₹270 इच. आणि अमाऊंट पण नवीनच घ्यायची, जुनी घ्यायची नाही. जुनी अमाऊंट किती होती डिबेंचरची 60,000 सोडून द्या, नवीन अमाऊंट घ्या, नवीन 54,000. मग आपल्याकडे नवीन डिबेंचर आहे 54,000चे डिबेंचर झाले. डिबेंचर नंतर काय इंटरेस्ट. आता डिबेंचर इंटरेस्ट घेणार का मला सांगा. डिबेंचर इंटरेस्ट त्यांनी काय केला फोरगो केला. फोरगो म्हणजे सोडून दिला. मग आपला तो फायदा झाला, तो आपल्याला त्यांनी सोडून दिला. मग सोडून दिला म्हणजे याचा अर्थ तो माफ झाला, नवीन बॅलन्स शीटला घेऊ नका, कॅन्सल. त्याच्यानंतर बिल्स पेबल. बिल्स पेबलची एंट्री केली का, बिल्स पेबलची कुठेच एंट्री केली नाही. तर तुम्हाला मी शिकवलेलं आहे ज्याची एंट्री झाली नाही त्याची पूर्ण अमाऊंट नवीन बॅलन्स शीटला घेऊन टाका. मग बिल्स पेबल आपली करंट लायबिलिटी आहे. मग इथे लिहा बिल्स पेबल करंट लायबिलिटीमध्ये बिल्स पेबल. मग बिल्स पेबल किती आहे बघा 5,000. मग बिल्स पेबल लिहा डायरेक्ट आउटरला 5,000 डायरेक्ट पूर्ण अमाऊंट, कारण त्याची एंट्री झाली नाही. त्याच्यानंतर क्रेडिटर्स. तुम्ही म्हणणार सर क्रेडिटर्स घ्यायचे का, तर डिबेंचर इंटरेस्ट फोरगो, डिबेंचर इंटरेस्ट माफ झाले तर घेऊ नका. तर क्रेडिटर पण माफ झाले पण पूर्ण माफ नाही झाले. तर क्रेडिटर्स फक्त 20% माफ झाले होते 10,000.
पण जे शिल्लक राहिले त्याच्या बदल्यात काय दिले, इक्विटी शेअर दिले आणि ते इक्विटी शेअर आपण रेकॉर्ड केलेले आहे. म्हणजे आपण क्रेडिटर काय करून टाकला, सेटल केला. 50,000चे क्रेडिटरला 10,000 आपल्याला माफ झाले आणि 40,000 जे शिल्लक होते त्याला काय देऊन टाकले, इक्विटी शेअर दिले. म्हणजे क्रेडिटर काय झाला, पूर्ण सेटल झाला. मग सेटल झाला असेल, एखादी लायबिलिटी जर सेटल झाली असेल जर्नल एंट्रीमध्ये, तर ती लायबिलिटी सेटल झाली. आता नवीन बॅलन्स शीटला घेऊ नका, कारण 50,000 पैकी 40,000 शेअर दिले आणि 10,000 माफ झाले. मग हे सेटल झाले, नवीन बॅलन्स शीटला येणार नाही. मग आता हे 40,000 शेअर आणि हे 1,50,000 असे 1,90,000ची एंट्री झाली. मग त्या 40,000चे शेअरची इथं एंट्री झालेली आहे. क्रेडिटर सेटल झाले, नवीन बॅलन्स शीटला घेऊ नका. क्रेडिटर शेवटचा पॉईंट आहे, लायबिलिटी साईड संपली, टोटल करून टाका. मग टोटल लायबिलिटीची येते 3,09,000. लायबिलिटी साईड संपली, टोटल किती येते, 3,09,000. आता असेट साईड सोडवा, हे आपण अगोदर इरेज करू. मी तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स दाखवले होते, नवीन शेअर्स आपण 2,000 कसे काढले. तर फिक्स असेट आणि करंट असेट. पहिले फिक्स असेट, प्लांट आपली फिक्स असेट आहे. मग फिक्स असेट मध्ये लिहा नंबर 1 प्लांट. मग प्लांटची एंट्री झाली का बघायचं, एंट्री नाही झाली तर पूर्ण अमाऊंट लिहा. प्लांटची एंट्री झाली शेवटच्या एंट्रीमध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं, ज्या ज्या असेट तुम्ही शेवटच्या एंट्रीमध्ये लिहितात त्या सगळ्या कमी झालेल्या असतात, वाढलेल्या नसतात. मग प्लांट कमी झाली, कितीने कमी झाली, 50,000ने. मग प्लांट 50,000ने कमी झाली. प्लांटची जुनी किंमत किती, 2 लाख. मग 2 लाख मधून 50,000 वजा करा, शिल्लक राहिलेले 1,50,000 आपल्या बॅलन्स शीटला लिहा. मग बॅलन्स शीटला 1,50,000, 2 लाख पैकी 50,000 कमी केले. प्लांट नंतर पेटेंट सुद्धा फिक्स असेट आहे. मग इथे लिहा पेटेंट. तुम्ही म्हणा सर इंटँजिबल असेट आपण कमी करतो, परंतु पेटेंट पूर्ण कमी नाही केली. पेटेंट फक्त किती कमी केली, 40%. मग शिल्लक राहिलेली अमाऊंट तुम्हाला पेटेंटची लिहावी लागेल. मग पेटेंट, मग काय करायचं, पेटेंटची जुनी किंमत बघायची किती, 1 लाख. आणि पेटेंट कमी किती झाली शेवटच्या एंट्रीमध्ये, पेटेंट कमी झाली 40,000. मग 1 लाख मधून 40,000 वजा करा, शिल्लक पेटेंट किती आहे, 60,000. ते आपल्या नवीन बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा. मग नवीन बॅलन्स शीटला 60,000 कसे आले, तर जुने होते 1 लाख. 1 लाख मधून एंट्रीमध्ये किती कमी केले, 40,000, शिल्लक राहिले 60,000. पेटेंट नंतर काय, सन्ड्री डेटर्स ही करंट असेट आहे. मग करंट असेटमध्ये लिहा सन्ड्री डेटर्स. आणि डेटर्सची एंट्री केली का आपण, तर डेटर्सची एंट्री झालेली नाही. मग मी तुम्हाला काय सांगितलं, ज्याची एंट्री झाली नाही त्याची पूर्ण अमाऊंट बॅलन्स शीटला घ्या. मग डेटर्स किती आहे, सन्ड्री डेटर्स 35,000. पूर्ण अमाऊंट बॅलन्स शीटला घेऊन टाका. डायरेक्ट आउटरला लिहा किंवा इनरला लिहून टोटल आउटरला लिहा. डेटर्स नंतर बिल्स रिसिवेबल सुद्धा करंट असेट आहे. आणि बिल्स रिसिवेबल शॉर्टमध्ये लिहिलं आपण. बिल्स रिसिवेबलची पण एंट्री नाही झाली. मग एंट्री नाही म्हणजे पूर्ण अमाऊंट लिहून टाका, 12,000. बिल्स रिसिवेबल नंतर स्टॉक सुद्धा करंट असेट आहे. स्टॉकची एंट्री झाली का, स्टॉकची पण एंट्री नाही झाली. मग स्टॉकची पण पूर्ण अमाऊंट लिहून टाका. स्टॉक किती, 45,000. स्टॉक नंतर कॅश सुद्धा करंट असेट आहे. मग 4 नंबर कॅश ॲट बँक. कॅशची एंट्री झाली का, कॅशची एंट्री आपण एकदाच करतो एक्सपेन्सेससाठी. एक्सपेन्सेस नव्हतेच म्हणजे कॅशची पण एंट्री नाही झाली. मग कॅश पण कमी करू नका, डायरेक्ट आहे ती लिहा. कॅश किती, 7,000. कॅश नंतर प्रॉफिट अँड लॉस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्या फिक्टिशियस असेट आहे आणि त्या आपण इथं कमी केल्या. प्रॉफिट अँड लॉस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पूर्ण कमी केल्या. मग त्या परत एंट्री करणार, त्या परत इथं रेकॉर्ड होणार नाही. मग संपलं असेट साईड संपली. मग करा टोटल येते 3,09,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकता. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण सोडवला. एक इक्विटी शेअर कन्वर्ट केला, एक प्रेफरन्स शेअर कन्वर्ट केला नव्हता, तो जुनाच होता. म्हणजे एका शेअरची एंट्री जुन्याप्रमाणे केली, एका शेअरची एंट्री नवीन प्रमाणे केली. त्या व्यतिरिक्त डिबेंचर सुद्धा कन्वर्ट झाले 7 मधून 8 मध्ये. मग डिबेंचर कन्वर्ट झाले तर नवीन शेअरनुसार एंट्री करा, जुन्या डेबिटला, नवीन क्रेडिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. त्याच्यानंतर इक्विटी शेअर पण आपण फुल्ली पेड शब्द होता, फुल्ली पेड म्हणजे कन्वर्ट करा नवीन शेअर. मग जुना डेबिटला, नवीन क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. प्रेफरन्स शेअरमध्ये फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्दच नव्हते. मग प्रेफरन्स शेअर जुनीच एंट्री करा, शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. मग शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन आणि जेवढे कमी झाले तेवढे कमी करा आणि बाकीची अमाऊंट नवीन बॅलन्स शीटला. या पद्धतीने. त्याच्यानंतर फोरगो म्हणजे सोडून देणे. एखादी लायबिलिटी जर पूर्ण माफ झाली असेल तर आपला फायदा आहे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आणि ती लायबिलिटी डेबिटला. त्याच्यानंतर क्रेडिटर पण माफ झाले पण 20%च. मग 20% फायदा कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला
क्रेडिटर डेबिटला आणि 80% त्याला काय दिले इक्विटी शेअर, ते इक्विटी शेअर लिहा 40,000 आणि हे इक्विटी शेअर या इक्विटी शेअरमध्ये ॲड करायचे बॅलन्स शीटला. तर हे इक्विटी शेअर आपले नवीन बघा, नवीन इक्विटी शेअर 1,50,000 आणि इथं दिले 40,000, टोटल 1,90,000चे नवीन इक्विटी शेअर आपण इथं दाखवले 1,90,000. तर या पद्धतीने तुम्ही ते बॅलन्स शीटला सोडू शकता. बाकीच्या एंट्र्या सेम होत्या. तर नवीन एंट्र्या तुम्हाला मी व्यवस्थितपणे समजून सांगितल्या. प्रॉब्लेमची परत एकदा प्रॅक्टिस करा आणि समजून घ्या. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम या पद्धतीने सोडवला. एंट्र्या बरोबर करता आल्या पाहिजे. बॅलन्स शीट आणि कॅपिटल रिडक्शन खूप सोपं आहे. तर असाच एक पूर्ण आजच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला पण आपण सोडूया. आता इथं आपण थांबूया. थँक्यू.